जय भीम. मी विजय निलंगेकर सम्यक न्यूज लाईव्हच्या या विशेष बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत करतो. पाहूयात आजच्या सम्यक घडामोडी. जय भीम. आता आपण मध्य प्रदेशमधील इंदोर या जिल्ह्याजवळ असलेल्या महू या गावात आहोत, ज्या ठिकाणी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म झाला होता. दर्शक हो, हा सर्व परिसर सैनिकांचा भाग समजला जातो. हा पूर्ण छावणी आहे या ठिकाणी, आणि या ठिकाणीच रामजी सुभेदार बाबा या ठिकाणी नोकरीला होते. आणि या ठिकाणी नोकरीला असताना या ठिकाणीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं घर होतं. आणि याच ठिकाणी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा 14 एप्रिल जन्म झाला. ही परिसर, हा भाग, हा तोच भाग आहे. या ठिकाणी आता फार मोठं स्मारक उभा केलं आलेलं आहे. या स्मारकाचं, या ठिकाणाचं, बाबासाहेबांच्या जन्मस्थळाचं दर्शन घेण्यासाठी देशभरातून अनुयायी येत असतात. आपल्याला आठवत असेल गाणं, भीमा तुझ्या महूला जाऊन काल आलो. इथून गेल्यानंतर अनुयायांच्या मनामध्ये ऊर भरून येत असतो आणि त्यांना वाटतं की मी तुमच्या गावाला जाऊन आलेला आहे. आपण पाहू शकता या ठिकाणी ही जी फोटो आहे, या फोटोमध्ये जुनं घर जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वडील रामजी सुभेदार राहत होते, आणि या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला. ही झोपडी, हे जे घर आहे, हे घर इथे दिसत आहे, आणि जुनं घर यांनी फोटो रूपामध्ये ते ठेवलेलं आहे. आणि आपण या ठिकाणी आता जे काही नवीन वास्तू बांधण्यात आलेले, स्मारक बांधण्यात आलेले, या स्मारकामध्ये आहोत आपण. महू येथील या स्मारकाच्या आतील भागामध्ये आपण आहोत. आपण या ठिकाणी पाहू शकता माता भीमाईचा इथं एक फोटो ठेवण्यात आलेला आहे. तसेच बाबा रामजी सकपाळ यांचा सुद्धा एक फोटो ठेवण्यात आलेला आहे. आणि या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई यांचे हे दोन पुतळे यांची स्टॅच्यू या ठिकाणी सर्वांना पाहण्यासाठी, सर्वांना दर्शनासाठी ठेवलेला आहे. आतील भाग असा सुसज्ज असून या ठिकाणी असा पूर्ण परिसर हा स्वच्छ ठेवण्यात आलेला आहे. आणि या स्मारकाच्या आतील भागामध्ये नागपूर येथील दीक्षाभूमी आहे, त्या दीक्षाभूमीचं इथं या ठिकाणी प्रतिकृती ठेवण्यात आलेली आहे. आपण पाहू शकता ही प्रतिकृती इतकी सुंदर आहे, आणि या ठिकाणी येणारा प्रत्येक व्यक्ती या ठिकाणी येऊन इथं दर्शन घेत असतो. आणि या स्मारकाच्या आतील बाजूमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातल्या ज्या काही घटना आहेत, या घटना या ठिकाणी त्यांनी शिल्प स्वरूपामध्ये ठेवण्यात आलेल्या आहेत. त्यांच्या प्रत्येक ठिकाणी केलेले भाषण, काठमांडू येथे गेलेला आहे प्रसंग, महात्मा गांधीसोबतचा प्रसंग, असे अनेक प्रसंग या ठिकाणी उभे करण्यात आले. होऊ शकता या स्मारकाच्या वरच्या भागावर, म्हणजे दुसऱ्या मजल्यावरती, या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तथागत गौतम बुद्ध आणि ज्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना धम्मदीक्षा दिली ते भंते यांची इथं स्मृती उभा केलेली आहे, जेणेकरून येणाऱ्या अनुयायांना दर्शन घेता यावं. आणि या मध्य भागातही अनेक बाबासाहेब आंबेडकरांचे क्षणचित्रसुद्धा लावण्यात आलेले आहेत. आपण पाहू शकता.
या ठिकाणी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अस्थि कलश ठेवण्यात आलेला आहे. हे पवित्र अस्थि कलश या ठिकाणी ठेवून येणाऱ्या अनुयायांना याचं सुद्धा दर्शन व्हावं. कारण उत्तर भारतातील अनेक प्रांतातून या ठिकाणी अनुयायी येत असतात, हे दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी येत असतात आणि त्यांना सुद्धा या अस्थि कलशाचं दर्शन व्हावं म्हणून या ठिकाणी अस्थि कलश ठेवण्यात आलेला आहे. आता वेळ झाली का ब्रेकची. पुन्हा भेटू, तोपर्यंत जय भीम. पाहत रहा सम्यक न्यूज लाईव्ह. बातमी पाहण्यासाठी यूट्यूबवर सबस्क्राईब करा.